आजची ही जी घटना आहे ती एका खुनाची आहे. म्हणजे खून तर झाला, परंतु खुनी कोण हे समजलं नाही. पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात भरपूर लोक होती, परंतु त्यापैकी नेमका खुनी कोण हे पोलिसांना आजपर्यंत तरी कळालेलं नाही. अनसॉल्व्ड मर्डर मिस्ट्री माझ्या वाचनात ऐकण्यात जेव्हा ही आली तेव्हा मला असं वाटलं की आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवावी, म्हणून तुमच्यासाठी खास घेऊन आलो. नक्की ऐका. मुंबईच्या डोंबिवली भागात हिंदूराव गवारे म्हणून आपल्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांची पत्नी कल्पना गवारे ह्या शिक्षिका होत्या. हिंदूराव गवारे स्वतः एका कोऑपरेटिव्ह बँकेत जॉबला होते. त्यांना म्हणजे 2 मुली होत्या. त्यापैकी एक मोठी मुलगी जी ती लंडनला शिक्षणासाठी असायची. छोटी मुलगी ती इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होती. अंधेरीच्या एका कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षाला ती शिकत होती. असं अतिशय एक सुखी कुटुंब वाटावं असं हे कुटुंब म्हणतो ना आपण, चौकोनी कुटुंब, 2 नवरा बायको, त्यांच्या 2 मुली, असं छान सगळं काय व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक 19 जून 2007 रोजी कल्पना गवारे ज्या शिक्षिका होत्या हे सकाळी स्वतःचं आवरून वगैरे त्या शाळेसाठी निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग हिंदूराव गवारे यांनी देखील स्वतःचं आवरून वगैरे ते जॉबसाठी त्यांच्या जिथे कोऑपरेटिव्ह बँकेत कामाला होते तिकडे निघून गेले. आणि त्यानंतर 8-8:30च्या दरम्यान स्नेहल जी की इंजिनिअरिंग करत होती ती देखील कॉलेजसाठी निघून गेली. आता हा त्यांचं रुटीन होता, रोज हे असंच व्हायचं. त्यानंतर संध्याकाळी येताना पहिल्यांदा स्नेहल घरी यायची, तिचं कॉलेज लवकर सुटायचं त्यामुळं. त्यानंतर तिची आई यायची म्हणजे कल्पना गवारे यायच्या. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे साधारण 6:30-7 वाजता संध्याकाळी त्यांचे वडील हिंदूराव गवारे यायचे. तर 19 जुलै 2007 रोजी जेव्हा कल्पना गवारे ह्या घरी आल्या तेव्हा त्यांना अपेक्षित होतं की आपली मुलगी स्नेहल ही घरी असेल. परंतु त्यांनी घरी आल्या, ते एका कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहायच्या. तर त्यांच्या घराला बाहेरून कडी होती. तर बाहेरून कडी का त्यांनी बघितलं, त्यांना असं वाटलं की ही मुलगी आपली इथंच कुठेतरी गेली असेल जवळपास, म्हणून कडी लावली, नाही तर ती लॉक केल्याशिवाय कुठं जाणार नाही. मग त्यांनी ती कडी उघडून त्या आतमध्ये आल्या. स्नेहल जी होती तिच्या चपला वगैरे खरं तर दारातच होत्या. तर त्यांना पण असं वाटलं की गेली असेल खालीच कुठे मैत्रिणींकडे वगैरे, त्यामुळे एवढं काही जास्त लक्ष दिलं नाही. आतमध्ये आल्या त्या आणि थोड्या वेळाने म्हणजे त्यांनी तिथं फोन वगैरे केली मैत्रिणींकडे वगैरे, कुठे आहे का ही जवळपास म्हणून. तर तसं काही त्यांना ट्रेस लागला नाही तिचा. त्यानंतर संध्याकाळी साधारण 7-7:15 वाजता हिंदूराव गवारे आले ऑफिसवरून. आणि मग स्नेहलच्या आईने म्हणजे कल्पना गवारे यांनी त्यांना सांगितलं की स्नेहल अशी कुठे गेली आहे आणि बाहेरून कडी वगैरे लावली होती, मी आल्यापासून तिला फोन लावते, तिला शोधते, पण ती काही भेटत नाही. आणि तिने एक मेसेज म्हणजे कल्पना गवारांनी एक मेसेज दाखवला की स्नेहलने हा मेसेज मला पाठवला आहे, परंतु याच्यात काहीच पाठवलेलं नाही, म्हणजे काही लिहिलेलं नाही आहे. एक ब्लँक मेसेज जो असतो ना तो स्नेहलने तिच्या आईला पाठवलेला होता. तर त्यांना पण जरा विचित्र वाटलं, म्हणजे मुलगी न सांगता अशी अचानक कुठे गेली, ते पण घराला बाहेरून टाळं न लावता कडी वगैरे लावून गेली. तर त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, मित्रमैत्रिणीकडे तिच्या सगळे शोधाशोध सुरू केली. ही मुलगी काय आढळून आली नाही त्यांना. शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला की पोलीस कंप्लेंट दिली पाहिजे. म्हणून मग म्हणजे बँकेचे काही सहकारी वगैरे असे मिळून हे सगळे पोलीस चौकीत गेले. त्यांनी तिथे एक मिसिंगची कंप्लेंट दिली की आमची मुलगी अशी जी घरातून न सांगता वगैरे गेली आहे. पोलिसांनी अर्थातच सांगितलं असेल की आणखी म्हणजे 24 तास होऊ द्या, त्यानंतर वगैरे ते सगळं झालं आणि हे लोक घरी आले. आता घरी काही हे अशी काही घटना घडली की लोक शेजारपाजारचे किंवा आपले जे ओळखी पाळखीचे येत असतात विचारपूस करायला, सांत्वन करायला, तसे काही लोक 2-3 आले होते. आणि हे सगळे तिथे हॉलमध्ये वगैरे बसले होते. स्नेहलची आई आणि त्यांच्या काही मैत्रिणी आल्या होत्या, त्या दुसऱ्या एका रूममध्ये असे सगळे बसलेले विचार करतायत. मुलीला फोन लावून झाले, मुलीचा फोन स्विच ऑफ आहे, मित्रमैत्रिणींकडे ती नाही आहे. 10-10:30 वाजता त्यांनी पोलीस कंप्लेंट देखील केली आहे. आता वाट बघण्याशिवाय दुसरं काय पर्याय त्यांच्याकडे नव्हता, म्हणून ते बसून राहिले. आणि अख्खी रात्र ते स्नेहल येतील याची वाट पाहत राहिले किंवा पोलिसांकडून काही खबर येईल, परंतु तसं काहीच झालं नाही. संपूर्ण रात्र या लोकांनी अशीच जागून काढली. काही मोजके जे जवळचे मित्रमैत्रिणी होते त्यांचे
या हिंदूराव गवारे आणि कल्पना गवारे यांचे, ते देखील संपूर्ण रात्र यांच्यासोबत थांबून राहिले. आणि साधारण सकाळी 5-5:30 वाजता हिंदूराव गवारे जे हॉलमध्ये बसले होते, त्यांना एक जोरात किंचाळी ऐकू आली, जी होती कल्पना गवारे म्हणजे त्यांच्या मिसेसची. म्हणून हॉलमध्ये जे बसलेले हिंदूराव गवारे त्यांचा मित्र होता, ते सगळे ते किंचाळी ऐकून कल्पना गवारे यांच्याकडे धावले. तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं, त्या ज्या कल्पना होत्या यांच्या मिसेस, त्या आणि त्यांची एक मैत्रीण ह्या खूप भयभीत झाल्या होत्या आणि त्या कुठेतरी इशारा करत होत्या बेडकडे. तर ह्या सगळ्यांनी जेव्हा बेडकडे पाहिलं, तिथं त्या बेडच्या म्हणजे गादी खालून एक असा पाय बाहेर आलेला त्यांना दिसला. पाय बाहेर आलेला दिसला म्हणून त्यांनी ती गादी वगैरे काढली. बघतायत तर आतमध्ये ती स्नेहल गवारे, जिच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला, तिचे हात मागे बांधलेले, म्हणजे बघताक्षणी कुणालाही कळेल की हा मर्डर वगैरे आहे. परंतु शेवटी आईबापाच असतात, त्यांनी बाहेर काढलं तिला तिथून आणि पटपट तिला हॉस्पिटलमध्ये एका घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की ही मृत झालेली आहे. मग तिथून जी मिसिंगची कंप्लेंट दिली होती ती आता मर्डरमध्ये कन्वर्ट झाली. पोलिसांचा तपास जो आहे तो तिथून आणखीन जोरात सुरू झाला. ज्या मुलीला आईवडील संध्याकाळपासून शोधत आहेत, पण ती मुलगी घरात असून देखील आईवडिलांना सापडली नाही, कसं कळणार? म्हणजे गादीखाली ती जे एक चौकोनी बॉक्स असतो बेडचा, त्याच्यात तिला अशा अवस्थेत हातपाय बांधून वगैरे टाकलेलं आहे, तोंडात बोळा आहे, सापडणार कशी ती? बरं, पोलिसांचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांनी जेव्हा पोस्टमॉर्टम केलं, त्या पोस्टमॉर्टममध्ये असं कळालं की स्नेहलचा मृत्यू जो आहे तो गुदमरून झालेला आहे. मग पोलिसांनी आणखीन चौकशी चालू ठेवली. तर त्या चौकशी दरम्यान त्यांना असं समजलं की स्नेहलचा एक बॉयफ्रेंड आहे, हिरेन राठोड म्हणून. तर त्या हिरेन राठोडशी पोलिसांनी कॉन्टॅक्ट केलं, त्याला चौकशीसाठी बोलवलं. हिरेन राठोडनी सांगितलं की साधारण 2004ला म्हणजे 2004पासून त्याची आणि स्नेहल गवारेची मैत्री होती कॉलेजमध्ये, आणि त्या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि तो स्नेहलच्या घरी वगैरे यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्नेहलच्या आईला म्हणजे कल्पना गवारे यांना ह्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती. बरं, पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी माझा आणि स्नेहलची थोडी भांडणं झाली होती, म्हणजे तुतुमयवासी बाचावाची तशी. का तर त्याचं कारण असं होतं की हा हिरेन राठोड कुठल्या तरी त्याच्या मित्रांसोबत काय पार्टीला वगैरे गेला होता, जे मित्र स्नेहलला आवडायचे नाही बिलकुल, की म्हणजे तिचं म्हणणं असायचं तू ह्या मित्रांसोबत जायचं नाही, राहायचं नाही वगैरे. तर त्यामुळं आमची थोडीशी बाचाबाची झाली. त्यानंतर मग मी तिची खूप समजूत वगैरे काढली. त्यानंतर सगळं आठवडाभरात सगळं ठीक झालं आणि मग आम्ही म्हणजे बोलायला वगैरे लागलो. पण आम्ही एक डिसाईड केलं की आपण आता दोघंही खूप बिझी झालो आहे, त्यामुळं आपण थोडंसं डिस्टन्स मेंटेन करूया आणि आपण त्यानंतर म्हणजे थोडंसं वेळ मिळाल्यानंतर मग परत भेटीगाठी वगैरे करूयात. तर दोघं ॲग्री होते त्या गोष्टीसाठी. आणखीन एक हिरेन राठोडने आणखीन एक गोष्ट सांगितली की त्याने असं सांगितलं की माझा जो मोबाईल आहे तो मोबाईल खराब झालेला आहे, म्हणजे त्याची बॅटरी जी आहे ती लवकर उतरते आहे, त्यामुळे मी तो स्विच ऑफच करून ठेवतो आणि जेव्हा मला अर्जन्सी असेल, कुठे कॉल करायचा असेल, तेव्हा मी तो ऑन करतो, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तर मग पोलिसांनी आणखीन तपास केला की तू या वेळेत नेमका कुठं होता, काय होता, कारण जो खून आहे तो हे 9-9:30च्या आत हे लोक सगळे घरातून बाहेर पडले होते, 9च्या दरम्यान वगैरे. आणि त्यानंतर 4:30ला कल्पना गवारे घरी आल्या, म्हणजे जो खून आहे तो 9 ते 4:30 या दरम्यान झाला होता. तर पोलिसांनी त्याला विचारलं की तू नेमका त्यावेळेस कुठं होता वगैरे. तर त्याने सांगितलं की मी मुंबईच्याच एक ओल्टास कंपनीत मी तिथे कामाला लागलो आहे आणि मी एक ट्रेनी म्हणून तिथे काम करतो आहे, मी तिथेच होतो त्या स्टाफसोबत, तुम्ही चौकशी करू शकता. पोलिसांनी रितसर जाऊन त्या कंपनीत वगैरे चौकशी केली. तिथे चौकशी केल्यावर पोलिसांना कळालं की हो, हिरेन राठोड खरंच बोलतो आहे आणि तो त्या कंपनीतच त्या दिवशी होता. आता हिरेन राठोड आमच्यासोबतच होता असे सांगणारे प्रत्यक्षदर्शी मिळाल्यामुळं पोलिसांचा संशय त्याच्यावरून थोडासा उडणार होता. तेवढ्यात पोलिसांनी काय केलं की मस्टर मागितलं. पण असं झालं की नेमकं 19 जुलै 2007 ज्या दिवशी हा खून झाला, नेमकं त्याच दिवशीचं
मस्टर जे असतं ज्याच्यावर एम्प्लॉईज सगळे येऊन सही करतात, टाईम टाकतात, ते मस्टर नेमकं 19 जुलै 2007 रोजीचंच ते गायब होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला की नेमकं काय झालं असणार आहे. आता पोलिसांचा तपास जोरात एका बाजूला चालू होता आणि आईवडील घटनेच्या दिवशी जे मुलीला फोनवर कॉल करत होते, तो तिचा फोन जो आहे तो स्विच ऑफ होता आणि तो फोन सापडत नव्हता. तर पोलिसांनी काय केलं होतं की तो जो फोन आहे तो सर्व्हेलन्सवर टाकला होता आणि नेमका तो फोन ॲक्टिवेट झाल्याचं पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी जिथं तो ॲक्टिवेट झाला आहे फोन, स्नेहलचा हरवलेला फोन, ते पोलीस तिथे गेले त्या ठिकाणी. तर एका दुकानदाराकडे तो फोन होता. मग पोलिसांनी त्याकडे चौकशी केली की हा फोन तुझ्याकडे कसा वगैरे काय. तर त्यांनी सांगितलं की मला हा फोन कोणीतरी विकला आहे म्हणून. मग पोलिसांनी एक आर्टिस्ट बोलून त्या माणसाकडून त्याची सगळे तो फोन ज्याने विकला त्याची सगळी माहिती, वर्णन वगैरे घेतलं आणि एक स्केच तयार केला आणि तो स्केच ह्या स्नेहलच्या घरच्या मंडळींना म्हणजे हिंदुराव गवारे, कल्पना गवारे यांना सगळ्यांना दाखवलं. परंतु यांनी कुणी त्या व्यक्तीला कधी पाहिलेलं नव्हतं, त्यांनी काही त्या व्यक्तीला ओळखलं नाही. मग पोलिसांचा तपास एका बाजूने चालूच होता. अशातच त्यांच्या असं निदर्शनास आलं, म्हणजे तपासात निष्पन्न झालं की हे स्नेहलची मोठी बहीण जी होती शीतल गवारे, त्या शीतल गवारेने काही दिवसांपूर्वी हिंदुराव गवारे यांच्या विरुद्ध म्हणजे स्वतःच्याच वडिलांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट दिली की हे मारझोड करतात वगैरे मला म्हणून. मग पोलिसांनी त्या दृष्टीने आणखीन तपास सुरू केला. ते सगळं तपासात असताना आणखीन काही गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. त्या अशा होत्या की हिंदुराव गवारे आणि कल्पना गवारे हे दोघं नवरा बायको जे होते ह्यांच्यात वारंवार भांडणं व्हायची आणि या भांडणांचं कारण असं होतं की हिंदुराव गवारे जे त्यांना असा संशय होता की त्यांची पत्नी कल्पना गवारे ह्यांचा त्यांच्याच नात्यात कोणीतरी एक अनिल जावळेकर म्हणून व्यक्ती होती, त्याच्याशी काहीतरी अनैतिक संबंध आहेत असं हिंदुराव गवारे यांना वाटायचं. त्यामुळं त्यांच्यात वारंवार भांडणं व्हायची आणि भांडणं झाल्यानंतर ह्या ज्या दोन मुली होत्या, जे की एक लंडनला शिकत होती आणि एक स्नेहल, या दोन्ही मुली त्यांच्या आईची बाजू घ्यायच्या. आता ही सगळी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या दृष्टीने आणखीन त्या दिशेने तपास सुरू झाला. मग आता पोलिसांकडे बरेचसे संशयित होते. म्हणजे असंही झालं असेल त्यांना, असं म्हणजे पोलिसांचे एक कायास होते की असंही झालं असेल की ह्या गवारे, हिंदुराव गवारे यांनाच त्या रागातून त्यांना असं वाटलं असेल की मुली नेहमी आईचीच बाजू घेतात वगैरे, आणि त्यात त्या हा हिरेन राठोड जो यांचा त्या स्नेहलचा बॉयफ्रेंड आहे त्याच्याबद्दल काय माहिती मिळाली असेल त्यांना, म्हणून रागाच्या भरात त्यांनी तिचा खून केला असू शकतो असा पोलिसांचा संशय होता. त्यानंतर दुसरं एक असं त्यांच्याकडे थेअरी होती की कदाचित त्या स्नेहलला तिच्या आईचं म्हणजे आजपर्यंत वडील जे संशय व्यक्त करत होते अनिल जावळेकरचा आणि आपल्या आईचं काय अफेअर आहे म्हणून, तर त्याच्याबाबत काय तिला माहिती मिळाली असेल म्हणून स्वतः तिच्या आईनेच काय स्नेहलचा खून केला की काय, असाही पोलिसांनी काही कयास लावला किंवा त्यांना संशय आला तसा. आणि मग अनिल जावळेकर देखील त्यात सहभागी असू शकतो म्हणून हे 3 लोक पोलिसांच्या रडारवर होते, संशयित म्हणून होते. बरं, चौथा संशयित जो आहे, जो स्नेहल गवारेचा बॉयफ्रेंड म्हणजे हिरेन राठोड, तो देखील संशयित होता. कारण नेमकं 19 जुलै 2007चंच मस्टर त्याच्या ऑफिसमधून गायब होतं. त्यामुळे असे 4 संशयित पोलिसांच्या समोर होते. तर आता पोलिसांनी असं डिसाईड केलं की आपण या चौघांचीही पॉलिग्राफ टेस्ट करूया. पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे ती खरं बोलतायत की खोटं, जे मशीनवर चेक करतात ना, आपण बघितलं असेल पिक्चर्समध्ये वगैरे, तशी टेस्ट करूया असं त्यांनी विचार केला. आणि म्हणजे त्या टेस्टमध्ये तुमचे हार्टबीट्स, तुमच्या रक्ताचा प्रेशर वगैरे याच्यातून तुम्ही जे काय बोलताय ते खरं का खोटं याच्यासाठी फॉरेन्सिक टीमला मदत होते की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय हे सगळं शोधण्याचे. त्या चौघांची ती टेस्ट करायची ठरलं. चौघांची टेस्ट झाली देखील आणि ज्यावेळेस फॉरेन्सिक टीमकडून त्याचा रिपोर्ट आला तर त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की जो अनिल जावळेकर होता, ज्याचं आणि कल्पना गवारेंचं अफेअर आहे असं सांगितलं जात होतं, तर त्या अनिल जावळेकरला क्लीन चिट दिली गेली. त्यानंतर स्नेहलची आई म्हणजे कल्पना गवारे यांना देखील पॉलिग्राफ टेस्टमधून क्लीन चिट दिली. आणि हिरेन राठोड जो आहे, हिरेन राठोडला म्हणजे तू खून केला की नाही केला याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला आणि त्याच्या उत्तरात त्यांनी नो सांगितलं, नो, तर त्याला 2 वेळा प्रश्न विचारला गेला आणि त्यांनी दोन्ही वेळेस नो नो असं सांगितलं. पण पोलिसांना
असा म्हणजे ते रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की इथे थोडासा डाऊट आम्हाला वाटतोय, हे जे नो तो बोलला तिथे थोडासा डाऊट वाटतोय की हा खरं बोलला आहे की नाही, ह्यात आम्हाला थोडासा संशय येतोय, असं त्याच्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं. आता राहिले चौथे हिंदूराव गवारे. तर हिंदूराव गवारेंचा रिपोर्टमध्ये असं लिहिलं होते की पॉलिग्राफ टेस्ट यांची केल्यानंतर हे जे काही बोललेत ते खरंही धरता येत नाही आणि खोटंही धरता येत नाही. 50-50चं चान्स म्हणतो ना, तसं त्यांच्या रिपोर्टमध्ये आलं. म्हणजे जे ते बोललेत ते खोटं बोललेत की खरं बोललेत याच्याबद्दल पोलिसांना काही सांगता येत नव्हतं. आणि असं पण ते पॉलिग्राफ टेस्ट वगैरे जी आहे ती काय न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही असं म्हणतात. त्यामुळं पोलिसांना त्या टेस्टमधून काहीतरी साध्य झालं आणि खूप मोठा काहीतरी पुरावा मिळाला असं काही झालं नाही. केस पुढे पुढे चालली होती, तपास चालूच होता पोलिसांचा. जास्त वेळ लागत असल्यामुळे ती क्राईम ब्रांचला ट्रान्सफर केली गेली. आणि मधल्या काळात मग तो जो स्नेहलचा बॉयफ्रेंड होता हिरेन राठोड, याला पूर्वनियोजित असल्याप्रमाणे त्याला बाहेर देशात शिकायला जायचं होतं, काहीतरी मॅनेजमेंटचा स्टडी करायचा होता त्याला. त्यासाठी तो US ला निघून गेला. केस जी आहे ती क्राईम ब्रांचला ट्रान्सफर केली. सगळ्या गोष्टी अशा असताना पोलिसांचा तपास आणखीन पुढे चालू होता. पण म्हणावं तसं पोलिसांच्या हाती काही लागत नव्हतं. त्यामुळं पोलिसांनी काय केलं, एक क्लोजर रिपोर्ट तयार केला आणि तो मुंबईच्या त्या न्यायालयात सादर केला की आम्हाला या केससंबंधी काही पुरावे वगैरे सापडत नाहीत, तर आम्हाला ही केस बंद करायची. पण मुंबईच्या त्या न्यायालयाने पोलिसांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे केस बंद करू नका, तुम्ही तुमचा तपास चालू ठेवा, आणखीन शोधा, तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल, तुम्ही शोधत राहा, क्लोज काय असं करू नका. मग पोलिसांनी तपास चालू ठेवला. दरम्यान ती केस मुंबई क्राईम ब्रांचला ट्रान्सफर करण्यात आली आणि हिरेन राठोड तो शिक्षणासाठी बाहेर गेला होता. 2-3 वर्षांचा कालावधी गेला आणि साधारण 2010मध्ये हिरेन राठोडचे वडील एक्सपायर झाले. तर आता वडील एक्सपायर झाले तर त्याला परत भारतात यायचं होतं. त्याप्रमाणे तो आला देखील. तो भारतात आला काहीतरी एप्रिल 2010ला वगैरे. आणि त्यांनी त्या कोर्टात जाऊन सांगितलं की मी म्हणजे अशा अशा कारणास्तव मी इकडे आलेलो आहे, पण जर स्नेहल गवारे मर्डर जे काही हत्याकांड झालेले त्यात जर तुम्हाला माझी काही मदत आणखी हवी असेल ते मी स्वतःचं नार्को टेस्ट करायला तयार आहे. तर मग कोर्टाने ते पोलिसांना कळवलं की हा नार्को टेस्ट करायला स्वतःची तयार आहे. बरं, पोलीस विचार करतात की सगळ्यात जास्त तर आपल्याला संशय याच्यावरच आहे आणि हा 2-3 वर्षानंतर आता परत येऊन हे सांगतो की माझी नार्को टेस्ट तुम्ही करा. मग पोलिसांनी काय केलं की पोलिसांनी त्याला अटक केली कारण न्यायालयाने पण सांगितलं होतं की तुम्ही काय हे केस ही बंद करू नका. त्यामुळं पोलिसांसमोर प्रश्नच होता की आता बंद नाही करायचं तर मग तपास करायचाच कसा. आता नेमकं हिरेन राठोडचा 19 जुलै 2007चंच कामातलं मस्टर जे आहे ते गायब होतं. मग जर तेच रेकॉर्ड त्याच दिवशीचं कसं काय गायब आहे, त्यामुळे त्याच्यावर संशय जास्त होता. म्हणून मग पोलिसांनी सरळ त्याला अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवलं. न्यायालयाने पोलीस कोठडी वगैरे दिली त्याला. 7-1 दिवसाची पोलीस कोठडी झाल्यानंतर त्याला ज्युडिशियल कस्टडी दिली. त्याला जेलमध्ये पाठवलं. हा हिरेन राठोड साधारण महिनाभर जेलमध्ये राहिला. महिनाभरानंतर आता पुरावे तर आणखीन काही नव्हते. त्याचं एकच वाक्य होतं की म्हणजे फक्त ते मस्टर गायब आहे. न्यायालयाने पण असा विचार केला की फक्त मस्टरचं ते रेकॉर्ड गायब आहे, त्या एकाच कारणावरून ह्याला काही सजा वगैरे तुम्ही देऊ शकत नाही किंवा दोषी समजू शकत नाही. बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचं स्टाफ तिथे सांगतो की हा त्या दिवशी तिथंच होता, त्याचं मोबाईल लोकेशन तुम्ही लोकांनी काही ट्रेस केलेलं नाही आहे किंवा ते करता येत नव्हतं कारण हा फोन स्विच ऑफ वगैरे होतं, याच्यात काहीतरी प्रॉब्लेम होता फोनला. मग अशा ह्याच्यात न्यायालयाने त्याला बेल दिली आणि मग हिरेन राठोड परत जेलच्या बाहेर आला. आता हिरेन राठोड जेलच्या बाहेर आल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. म्हणजे या अगोदर त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं पोलिसांना जाऊन की माझी नार्को टेस्ट करा. आणि नार्को टेस्ट म्हणजे ज्याच्यावर करायची आहे, ज्याची करायची आहे त्याची संमती असणे खूप गरजेचं असतं. कोणी जबरदस्तीने कोणाची नार्को टेस्ट करत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. तर आता जेलमधून जसं हा बाहेर आला ह्यानी आणखीन एक ॲप्लिकेशन केलं त्याच कोर्टात की आता मला नार्को टेस्ट करायची नाही आहे. मी माझी जी नार्को टेस्ट करा म्हटलं होतं ते ॲप्लिकेशन मी मागं घेतो आहे, म्हणजे माझी आता काय नार्को टेस्ट करू नका. आता हिरेन राठोड बाहेर आहे
त्याचं शिक्षण वगैरे त्याने पूर्ण केलं आहे, कुठंतरी नोकरीला वगैरे पण तो लागला आहे. म्हणजे जे 4 संशयित पोलिसांच्या नजरेत होते त्यापैकी स्नेहल गवारेचे वडील ते बाहेर आहेत, तिची आई कल्पना गवारे त्या बाहेर आहेत. त्या आईचं आणि कुणाचं जे अफेअर आहे असं म्हटलं जायचे अनिल जावळेकर ते देखील बाहेर आहे. आणि हा बॉयफ्रेंड ज्याच्यावर सर्वात जास्त पोलिसांचा संशय होता, कारण ते 19 जुलै 2007चं नेमकं मस्टर गायब होतं, त्यामुळे तोही बाहेर आहे. तर एकंदरीत जे संशयित होते सगळे आता पोलिसांच्या ताब्यात नसून ते बाहेर आहेत. आणि आजपर्यंत या म्हणजे खून कोणी केला हे कुणाला कळालं नाही, पोलिसांना ते सांगता आलं नाही, शोधता आलं नाही, कारण त्यांच्याकडे पुरावे नसल्या कारणाने त्या केसमध्ये त्या खुनाचा काय उलगडा होऊ शकला नाही. आणि ज्या वेळेस पोलीस जाऊन न्यायालयात सांगतात की आमच्याकडे आता पुरावे मिळत नाहीत, ही केस आपण क्लोज करूया, त्यावेळी न्यायालय त्यांना सांगते की नाही, तुम्ही याचा तपास अजून करत राहा, ह्यात तुम्हाला निश्चित काहीतरी सापडेल, काही नवीन माहिती असेल तर तुम्ही नक्की ही केस परत म्हणजे खुन्यापर्यंत तुम्ही पोचवू शकता. त्यामुळं न्यायालय का ते क्लोज करू देत नाही. तर एकंदरीत हे सगळं असं चालू आहे. आणि आजपर्यंत पोलिसांना ह्या खुनाचा उलगडा करता आलेला नाही आहे. त्यांचे प्रयत्न चालू आहेतच, एक दिवस खुनी नक्की सापडो अशी सदिच्छा. मध्ये आधी जर या घटनेबद्दल काही आणखी माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करेल. थँक्यू व्हेरी मच.